वाढीव टप्पा निधीच्या अंमलबजावणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मागील 20 दिवसांपासून धरणे आंदोलन करणाऱ्या शिक्षकांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे। शासन निर्णय होऊनही निधीची तरतूद न झाल्यानं नाराज झालेल्या शिक्षकांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे पवार यांना निवेदन दिलं। शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं दिलेल्या निवेदनात 14 ऑक्टोबर 2024 रोजी सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत असलेल्या दिरंगाईबाबत चिंता व्यक्त करण्यात आली। 5 जूनपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकारनं अजूनही गांभीर्यानं लक्ष दिलं नाही अशी भावना यावेळी शिक्षकांनी व्यक्त केली आहे। या निवेदनाची गंभीर दखल घेत शरद पवार यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना तात्काळ फोन करून शिक्षकांच्या मागण्यांची माहिती दिली। जर शासन निर्णय झाला आहे तर त्याला निधीची तरतूद होणं गरजेचं आहे असे स्पष्ट करत मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांसोबत बैठकीची गरज असल्यास मी स्वतः त्या बैठकीला हजर राहीन असं आश्वासन त्यांनी दिलंय। यानंतर शिक्षकांच्या शिष्टमंडळानं जंजिरा बंगल्यावर शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली। या भेटीत शिक्षण विभाग या मागणीबाबत सकारात्मक असून प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवले गेले आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही सहमतीत आहेत आणि हा विषय लवकरच मार्गी लागेल असं आश्वासन भुसे यांनी दिलं। या शिष्टमंडळात खंडेराव जगदाळे, नरेंद्र काळे, सदानंद लोखंडे, मुक्ता आर्दड, संगीता राठोड, संदीप नरोटे, अमोल खरात, पुंडलिक रहाटे, वैजनाथ साटे, अजय थूल, गजानन शिंगणे, संतोष पाटील, महेंद्र वाघमारे उपस्थित होते।